मराठी, आवाज जनसामान्यांचा। खांडवटे तालुका दौंड येथील रस्ता क्रमांक 46 वरील मोरी नाले मुरुम टाकून बुजवल्याने ते खुले करण्यासाठी खांडवटे येथील विकास सोसायटीचे माजी चेअरमन बापूराव झोंड यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये रीट याचिका दाखल केली होती। त्या अनुषंगाने रीट याचिकेवर न्यायमूर्ती रेवती डेरे आणि डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली आहे। याचिकेत खांडवटे ग्रामपंचायतीच्या वतीने दिलेल्या वकिलांनी न्यायालयात तोंडी आश्वासन दिले होते की पुढील 10 दिवसात मुरुम हटवून पाईपलाईनचे तोंड मोकळे केले जाईल। यावर आधारित रीट याचिका निकाली काढत 4 जुलै 2025 रोजी अंमलबजावणी तपासण्याचा आदेश दिला होता। परंतु ग्रामपंचायतीचे सर्व सदस्यांनी उपस्थित राहून एका बाजूला न्याय आणि एका बाजूला अन्याय केल्याची चर्चा गावात चालू झाली आहे। कारण मयूर शिरसट यांच्या घरापाठीमागील पाईपलाईनचे तोंड मोकळे केले, परंतु बाबूराव झोंड यांच्या घराशेजारी मोरीचे तोंड मोकळे करून दिले खरे, परंतु ते पाणी परत त्याच जागेवर फिरवून येणार असल्याने पावसाचं पाणी पुढे भला मोठा चढ असल्याने पाणी वाहून जाणारच नाही। फक्त मोरीच्या एका तोंडात जाऊन दुसऱ्या बाजूने बाहेर निघणार एवढंच होणार आहे आणि बापूराव झोंड आणि इतर ग्रामस्थांच्या घरात पाणी जाणारच आहे। म्हणून ग्रामपंचायतीच्या गावकारभाऱ्यांनी माकडाच्या हातात काकडी दिली असंच म्हणावं लागेल। बापूराव झोंड यांच्या घराशेजारी फक्त आणि फक्त देखावाच केल्याची ग्रामस्थांमध्ये जोरात चर्चा चालू झाली आहे। पहा नेमका काय आहे हा प्रकार। G9 मराठीसाठी बबनराव धायतोंडे, दौंड।